त्यांच्यावर टाकला की पांडुरंगाच्या भगवंताच्या चरणाशी एवढी सेवा करणं, एवढं दुमदुम जसा महापूर येतो एखादा तशी एवढी सेवा करणं खूप आनंद वाटतो मला. माझं मन हृदय भरून निघलं, माझं नाही आणि प्रत्येक माणसाचं हृदय भरून निघलं. एवढी सेवा करणं कडकडता भाग अत्यंत काळ पडलेला असून आणि एवढी सेवा अन्नपूर्ण माता त्यांच्या पाठीशी उभी दिसते. आणि असाच मी मामाला साकडं घालतो माझ्या कळकळीपासून आणि तुम्ही पण साकडं घाला. कसलं साकडं? माझ्या एकट्यासाठी नाही, तुमच्या एकट्यासाठी नाही, माझ्या उद्या या परिसरासाठी महाराष्ट्रात तसा मामा दुमदुम करून कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर जिकडे तिकडे हिरवं केलंय. आणि मामा इथं का हिरवं नाही आणि मामा इथं का पडत नाही? असा कुठलाही एखादा पाऊस दुमदुम पडावा या भूमीत आणि हे माझं सारं नंदुरबार परिसराला हिरवा गजून उठावं असं मी साकडं घालतोय. आणि साकडं कसं घाला बघा, लहान असताना किंवा मोठा असताना आई, आजी, बाबाचे वडील, घराचे मोठे माणसं असतात, त्याला वारून वारून मुलगा रडल्याशिवाय ते त्यांचा छंद पुरा करून देत नाही. एकदाच नाही, 1000 वेळेस बाबा घरी आला तर बाबा मला ते का आणलं नाही, बाबा घरी आला तर आई मला ते का आणलं नाही, असा माणूस प्रत्येक वेळेस छंद अडवतो आणि सतवतो. तसं मामाला बर्मंट नाही, जगाचा जगन्नाथ, आई रेणुकीचा डॉक्टर, हा काशीचा विश्वेश्वर आपल्या गावात आलाय आणि यांना साकडं घाला. मी पण साकडं घालतो की मामा कुठचंही काही असेल, काम होत नसेल, ते काम तुम्ही जगाचं करतात पण आमचं का करतात? आमची भूमिका हिरी करत नाही, आमचं गाव का गजगज धरून देत नाही? मामा असे आले नाही. मामाला तुम्ही 1 रुपया खर्च करला, मामा तुम्हाला 10 रुपये दिल्याशिवाय राहणार नाही. बघा आजूबाजूला तुम्हाला सांगितलं की मामाला जो 100 रुपये खर्च करतो तो मामा त्याला 1000 रुपये दिल्याशिवाय राहत नाही. तुम्ही एवढी तुमची सेवा केली, तुम्हाला मामा दिल्याशिवाय राहणार नाही. पण मामाने सांगितलंय 1 वर्ष करायच्या ऐवजी 6 महिने करा, 6 महिने करायच्या ऐवजी 1.25 महिना करा, 1.25 महिना करायच्या ऐवजी 15 दिवस करा, 15 दिवस नाही होत 5च दिवस करा. पण पूर्ण अंतःकरण भरून करा, पूर्ण अंतःकरण भरून करा आणि ती सेवा त्यांच्या चरणावर करा असं मामाने सांगितलं गेलं. मला तुमचा दुःख